नमस्कार. करिअर निवडताना खूप गोंधळ उडतो, बरोबर? पण आज आपण एका अशा पदवीबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप महत्वाची आणि भविष्यवेधी आहे. हो, मी बोलतोय BSc ॲग्रिकल्चरबद्दल. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे क्षेत्र नक्की आहे तरी काय. आता जरा विचार करा, असं करिअर हवंय का जिथे सायन्स पण आहे, बिझनेस पण आहे आणि निसर्गाची जोड पण आहे, म्हणजे तिन्ही गोष्टी एकत्र? जर उत्तर हो असेल तर हा अभ्यासक्रम खास तुमच्यासाठीच असू शकतो. BSc ॲग्रिकल्चर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नांगर आणि पारंपरिक शेती. तर थांबा, आता तसं अजिबात राहिलेलं नाहीये. आता हे क्षेत्र म्हणजे ड्रोन, जेनेटिक्स, डेटा सायन्स, सगळं काही आहे. म्हणूनच ही एक फ्युचर रेडी डिग्री बनली आहे आणि तिला सध्या जबरदस्त मागणी आहे. चला तर मग बघूया आतमध्ये काय दडलंय ते, म्हणजे या 4 वर्षांच्या कोर्समध्ये नक्की काय काय शिकायला मिळतं ते आता आपण समजून घेऊ. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा एक 4 वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. यात काय काय येतं? तर शेतीमागचं विज्ञान, आजच्या काळातल्या आधुनिक शेती पद्धती आणि शेतीला व्यवसायाशी कसं जोडायचं हे सगळं शिकायला मिळतं. आणि या कोर्सची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? यातल्या विषयांची व्हरायटी. म्हणजे फक्त पीक पाण्याबद्दल शिकायचं नाहीये, तर सॉइल सायन्स, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, अरे इतकंच काय, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग सारख्या टेक्निकल विषयसुद्धा आहेत. आणि हेच विषय प्रिसिजन फार्मिंग सारख्या नव्या कन्सेप्टचा बेस तयार करतात. आता इकडे बघा, सिलेबस किती भारी डिझाईन केलाय. सुरुवात होते बेसिक सायन्सने, मग हळूहळू आपण पुढे जातो तसं कृषी अर्थशास्त्र, फार्म मशिनरी, कीटकशास्त्र आणि उद्योजकता असे स्पेशलाइज्ड विषय येतात. आणि सगळ्यात भारी म्हणजे शेवटचं वर्ष पूर्णपणे इंटर्नशिप आणि रिसर्च प्रोजेक्टसाठी, म्हणजे थिअरीसोबत प्रॅक्टिकल अनुभव पक्का. ठीक आहे, कोर्सबद्दल तर कळालं, पण आता प्रश्न येतो की ॲडमिशन घ्यायची कशी? चला मग पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि समजून घेऊया की प्रवेशाची प्रक्रिया काय आहे. तर बघा, यासाठीची पात्रता अगदी सोपी आहे. पहिलं, 12वी सायन्समध्ये पाहिजे. PCM किंवा PCB काहीही चालेल. दुसरं, कमीत कमी 50% मार्क हवेत. ॲडमिशन एकतर मार्कांच्या बेसवर होतं किंवा मग CUET, MHT CET सारख्या एंट्रन्स एक्झाम्स द्याव्या लागतात. आणि एक प्लस पॉइंट, बहुतेक कॉलेजेसमध्ये वयाची काहीच अट नाहीये. ॲडमिशन प्रोसेस लांबचक वाटू शकते, पण ती खरं तर या 6 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. आधी आपली पात्रता तपासा, मग एंट्रन्स एक्झाम द्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायचा, निकाल लागल्यावर तो चेक करायचा, मग काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊन कॉलेज निवडायचा आणि शेवटी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून फी भरायची. झालं, सगळं अगदी सिस्टमॅटिक आहे. ओके, ॲडमिशन प्रोसेस तर समजली, पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, कॉलेज कुठलं निवडायचं? चला तर मग भारतातली काही टॉपची कॉलेजेस कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी बघूया सरकारी कॉलेजेस. यात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी किंवा तमिळनाडू ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीसारखी मोठी नावं आहेत. यांची खासियत काय? तर फी एकदम कमी, म्हणजे वर्षाला साधारण 35-36 हजार, आणि शिक्षणाचा दर्जा मात्र एकदम टॉप क्लास. आणि दुसरीकडे आहेत प्रायव्हेट कॉलेजेस, जसं की MIT युनिव्हर्सिटी, VIT वेल्लोर. इथे तुम्हाला एकदम लेटेस्ट सुविधा, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्री एक्सपोजर मिळतं. पण फीचा आकडा मात्र खूप मोठा असतो. आता हा चार्ट बघा, फरक लगेच डोळ्यात भरेल. एका बाजूला सरकारी कॉलेजेसची फी जी 35 हजारांपासून सुरू होते, आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट कॉलेजेस जिथे आकडा थेट 4 लाखांच्या पुढे जातो. म्हणजे बघा, बजेट ठरवताना हा फरक लक्षात घेणं किती गरजेचं आहे. हे झालं देशाचं चित्र, पण आता जरा अजून जवळून बघूया. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ते पाहूया. आपल्या महाराष्ट्रात तर सरकारी कॉलेजेसमध्ये राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय पुण्यातलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आहेच. आणि प्रायव्हेटचा विचार केला तर पुण्यात MIT आणि DY पाटील सारखे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. चला, कॉलेज झालं, शिक्षण झालंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पुढे काय? या 4 वर्षांच्या मेहनतीचा आणि पैशांचा परतावा काय मिळतो? करिअरच्या कोणकोणत्या संधी वाट बघतायत? चला बघूया. आता हे आकडे बघा, खूपच इंटरेस्टिंग आहेत. ॲनिमल ब्रीडरसारख्या पदासाठी चक्क 9.9 लाख, म्हणजे जवळजवळ 10 लाखांचं पॅकेज. फॉरेस्ट्री रेंज ऑफिसरलाही 8.6 लाखांपर्यंत पगार आहे. आणि हे बघा, लँड जिओमॅटिक्स सर्वेयर, हे आता साधं काम नाही, यात ड्रोन आणि GIS टेक्नॉलॉजी वापरली जाते. म्हणजे एकदम हाय-टेक जॉब प्रोफाईल आहे हे. आणि हा चार्ट पगाराची ग्रोथ कशी होते ते दाखवतोय.
सुरुवातीला पगार वर्षाला साधारण 4 लाखांच्या आसपास असू शकतो, पण जसा अनुभव वाढेल आणि तुम्ही नवी स्किल्स शिकाल तसा हाच आकडा 10 लाखांपर्यंत सहज पोचू शकतो. म्हणजे ग्रोथची खूप चांगली संधी आहे. आणि नोकरीसाठी बोलावणारं कोण आहे? तर बघा, सरकारी क्षेत्रात ICAR, NABARD, FCI सारख्या मोठ्या संस्था आहेत जिथे एकदम पक्की नोकरी मिळते. आणि प्रायव्हेटमध्ये तिथे तर खूपच व्हेरायटी आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या मोठ्या कंपन्यांपासून ते बिग बास्केट आणि कावेरी सीड सारख्या ॲग्रीटेक कंपन्यांपर्यंत सगळेच जण या पदवीधरांना शोधत असतात. तर आता आपण जवळजवळ सगळ्या गोष्टी बघितल्या. मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हा कोर्स आपल्यासाठी योग्य आहे का? चला याचा विचार करूया. या कोर्सचे फायदे काय आहेत? तर बघा, सरकारी नोकऱ्यांची मोठी संधी आहे. हे क्षेत्र एव्हरग्रीन आहे, म्हणजे याची मागणी कधीच कमी होणार नाही. स्वतःचा व्यवसाय किंवा एखादा ॲग्री स्टार्टअप सुरू करायचा असेल तर उत्तम संधी आहे. आणि या सगळ्या पलीकडे देशाच्या अन्न सुरक्षेसाठी आपण काहीतरी करतोय हे समाधान तर आहेच. आणि या सगळ्या माहितीचा सार एका वाक्यात सांगता येईल: शाश्वत शेती, अन्न सुरक्षा आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सची वाढती मागणी यामुळे BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सना फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप मोठी मागणी आहे. हे एकच वाक्य या कोर्सचं भविष्य किती सुरक्षित आणि उज्ज्वल आहे हे सांगायला पुरेसं आहे. तर मग शेवटी हाच प्रश्न राहतो: विज्ञान, व्यवसाय आणि निसर्ग या तिन्हींचा संगम असलेली ही पदवी आपलं करिअर एका वेगळ्याच उंचीवर कुठे घेऊन जाऊ शकते? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.